तर मित्रांनो, आपण तापी नदीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. याचे जे प्रश्न उत्तर आणि स्पष्टीकरण बघणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रश्न आहे पहिला, तापी नदी महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यातून किती किलोमीटर वाहते? प्रश्न असा आहे मित्रांनो, तापी नदी अमरावती जिल्ह्यामधून किती किलोमीटर वाहते हा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे 48 किलोमीटर, ऑप्शन बी आहे 49 किलोमीटर, ऑप्शन सी आहे 51 किलोमीटर, ऑप्शन डी आहे 112 किलोमीटर. तर मित्रांनो, याला पॉज करा आणि तुम्ही आन्सर सॉल्व करा. ओके, तर मी याचा आन्सर सांगतो. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 49 किलोमीटर. काय तर अमरावती जेव्हा मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रवेश करते, तर अमरावतीमध्ये प्रवेश करीत असताना काय करते की अमरावतीमधून 49 किलोमीटर कोणती तापी नदी वाहते, नंतर ती पुढे जाते. ओके, पश्चिमेकडे. प्रश्न आहे दुसरा, तापी नदी मध्य प्रदेशमधून बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळून प्रवेश करते, हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, आत्ताच बघितलं आपण, तापी नदी मध्य प्रदेशमधून जेव्हा बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळून प्रवेश करते, हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? ओके, याचं उत्तर ऑप्शन आहे ए शहादा, ऑप्शन बी आहे चोपडा, ऑप्शन सी आहे यावेल, ऑप्शन डी आहे रावेर. मित्रांनो, जेव्हा मध्य प्रदेशमधून अमरावतीमध्ये येते ना, अमरावतीमधून परत मध्य प्रदेशमध्ये जाते. ओके, जेव्हा काय होते की मध्य प्रदेशमधून काय होते की तापी नदी ही जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. कुठे? बऱ्हाणपूरच्या खिंडीतून. तर प्रश्न कसा आहे की तापी नदी मध्य प्रदेशमधून बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळून प्रवेश करते, हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? ओके, म्हणजे आपल्याला जळगाव जिल्ह्याचे तालुके दिले आहे आणि हे तालुके कोणत्या ठिकाणी, म्हणजे बऱ्हाणपूरच्या खिंडीजवळ कोणते तालुके ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. ओके, तर ऑप्शन ए आहे शहादा, ऑप्शन बी आहे चोपडा, ऑप्शन सी आहे यावल, ऑप्शन डी आहे रावेर. तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी रावेर. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर असून महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर वाहते? ओके, तापी नदीची भारतात एकूण लांबी किती? 724 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर वाहते हा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे 228 किलोमीटर, ऑप्शन बी आहे 208 किलोमीटर, ऑप्शन सी आहे 165 किलोमीटर आणि ऑप्शन डी आहे 668 किलोमीटर. तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 208 किलोमीटर आहे. तर काही बुकमध्ये याचं 282 किलोमीटर किंवा 228 किलोमीटर असे देण्यात येतं, परंतु योग्य आन्सर हेच आहे की 208 किलोमीटर तापी महाराष्ट्रामधून वाहते. ओके, आता प्रश्न क्रमांक आहे चौथा, तापी नदी नंदुरबारमधील कोणत्या तालुक्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते? ओके, हा प्रश्न कसा आहे मित्रांनो, तापी नदी नंदुरबारमधील कोणत्या तालुक्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते, म्हणजे नंदुरबारमधून जेव्हा गुजरातमध्ये जाते, तर नंदुरबारमधील कोणत्या तालुक्यामधून ती गुजरातमध्ये एंट्री करते? प्रश्न ऑप्शन पहिला आहे शहादा, ऑप्शन बी आहे तळोदा, ऑप्शन सी आहे अक्कलकुवा आणि ऑप्शन डी आहे अकराणी. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो तळोदा. ओके, तळोदा तालुक्यातून काय होते की तापी नदी ही गुजरातमध्ये जाते. ओके, प्रश्न क्रमांक आहे 5. ओके, तापी पूर्णा नदी खोऱ्याचे महाराष्ट्रामधील क्षेत्रफळ किती आहे? मित्रांनो, काय इथे तापी पूर्णा नदी खोऱ्यांचे महाराष्ट्रामधील क्षेत्रफळ विचारले, तर महाराष्ट्रामधील क्षेत्रफळ किती आहे? ओके, ऑप्शन आहे 51,812, ऑप्शन बी आहे 51,918, ऑप्शन सी आहे 15,724, ऑप्शन डी आहे 51,504. ओके, पाचवा ऑप्शन आहे डी. ओके, 51,504 किलोमीटर. ओके, आहे 6वा, तापी नदी महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यातून प्रवेश करते? ऑप्शन ए आहे 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी मध्ये 4, ऑप्शन डी आहे 7. तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. तर कोणते? इकडून पहिलं की अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. ओके, कोणते? 4 जिल्ह्यामधून प्रवेश करते, अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. ओके, प्रश्न क्रमांक आहे 7, तापी नदी दक्षिणेला कोणती डोंगररांग आहे? ओके, तापी नदीच्या दक्षिणेला कोणती डोंगररांग आहे? ऑप्शन क्रमांक आहे ए सातपुडा पर्वत, ऑप्शन बी आहे शंभू महादेव डोंगररांगा, ऑप्शन सी आहे सातमाळा अजिंठा आणि ऑप्शन 4 आहे हरिश्चंद्र डोंगररांगा. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो सातमाळा अजिंठा. ओके,
प्रश्न क्रमांक आहे 8. तापी नदी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश करताना उत्तरेस अस्तंबा डोंगर व दक्षिणेस गाळणा डोंगर यामध्ये तापी खोऱ्यांची रुंदी किती किलोमीटर आहे? प्रश्न नीट वाचा मित्रांनो, कॉम्प्लिकेटेड आहे थोडासा. तापी नदी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश करताना उत्तरेस अस्तंबा डोंगर व दक्षिणेस गाळणा डोंगर यामध्ये तापी खोऱ्याची रुंदी किती आहे? ऑप्शन ए आहे 40 किलोमीटर, ऑप्शन बी आहे 50 किलोमीटर, ऑप्शन सी आहे 60 किलोमीटर आणि ऑप्शन डी आहे 69 किलोमीटर. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 40 किलोमीटर. ओके, प्रश्न क्रमांक आहे 9. योग्य विधाने ओळखा. ओके, तापी नदीविषयी विधान दिले आहे, ते आपल्याला योग्य विधान कोणते आहे ते ओळखायचे. ओके, ऑप्शन ए आहे तापी नदीत मोठ्या प्रमाणात गळ्या निर्माण झाल्या आहे. ऑप्शन बी आहे तापीच्या पायथ्याशी गिरिपाद निर्माण झाले आहे. ऑप्शन सी आहे तापीमधील खोल गळ्यामुळे बिहडची निर्मिती झाली आहे. ऑप्शन डी मध्ये तापी पूर्ण खोरे हे सुपीक काळ्या मातीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ओके, तर ऑप्शनमध्ये ऑप्शन आहे मित्रांनो, ए मध्ये आहे ए बी, ऑप्शन 2 मध्ये आहे ए सी, ऑप्शन 3 मध्ये आहे बी सी डी आणि ऑप्शन 4 आहे मध्ये आहे सर्व. ओके मित्रांनो, 5 सेकंदामध्ये तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करा. तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. ओके, काय तापी नदीत मोठ्या प्रमाणात गळ्या निर्माण झाल्या आहेत मित्रांनो. तापीच्या पायथ्याशी गिरिपाद निर्माण झालेले आहे मित्रांनो. तापीमधील खोल गळ्यामुळे बिहडची निर्मिती पण होते. तापी पूर्ण खोरे हे सुपीक काळ्या मातीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ओके, प्रश्न आहे 10. खालीलपैकी कोणती नदी तापीला उजव्या बाजूने मिळत नाही? ओके, प्रश्न कसा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी तापीला उजव्या बाजूने मिळत नाही? ओके, ऑप्शन ए आहे गोमाई, ऑप्शन बी अरुणावती, ऑप्शन सी अनेर आणि ऑप्शन डी आहे वाघूर. ओके मित्रांनो, क्वेश्चन नीट वाचा. खालीलपैकी कोणती नदी तापी नदीला उजव्या बाजूने मिळत नाही? ओके, त्याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. तर वाघूर कोणत्या डाव्या बाजूने मिळते? गोमाई, अरुणावती, अनेर आणि वाघूर या सर्वचे सर्व तापीच्या उपनद्या आहे, परंतु गोमाई, अरुणावती आणि अनेर ह्या कोणत्या तापीला उजव्या बाजूने मिळतात, तर वाघूर ही डाव्या बाजूने मिळते. ओके, प्रश्न आहे 11 मित्रांनो. नद्या व काठावरील ठिकाणे आहेत, चुकीची जोडी ओळखा. ओके, प्रश्न काय दिलेला आहे, नद्या व त्यांच्या काठावर ठिकाणे दिलेले आहे आणि याच्यामध्ये चुकीची जोडी कोणची ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, इथे आहे नदी आणि हे आहे ठिकाण. ओके, पहिले आहे बोरी नदी, शिंदखेडा, बुराई आहे, अंमळनेर, मन नदी, बाळापूर, नळगंगा नदी, मलकापूर, अरुणावती नदी, शिरपूर, तितूर नदी, चाळीसगाव, नंतर अंजनी नदी आहे एरंडोल, कान नदी आहे साक्री आणि गोमाई नदी आहे शहादा. ओके, परत एकदा बघून घेऊ मित्रांनो. बोरी नदी, शिंदखेडा, बुराई नदी, अंमळनेर, मन नदी, बाळापूर, नळगंगा नदी, मलकापूर, अरुणावती नदी, शिरपूर, तितूर नदी, चाळीसगाव, अंजनी नदी, एरंडोल, कान नदी, साक्री, गोमाई नदी, शहादा. त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये ऑप्शन आहे मित्रांनो, 1 मध्ये आहे ए बी, 2 मध्ये आहे ए बी डी, 3 मध्ये आहे बी सी एच आणि 4 मध्ये आहे एच आय. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए बी. म्हणजे काय आहे की इथं ए बी फक्त काय बोरी आहे की बोरीचं काय आहे, बोरी कशा ठिकाणी आहे अंमळनेर. ओके, अंमळनेर आणि बुराई आहे, बुराई वगैरे शिंदखेडाच्या काठी आहे. ओके, शिंदखेडा. ओके, तर याच्यामध्ये पूर्ण योग्य आन्सर आहे मित्रांनो. हे व्यवस्थित रिव्हिजन करून घ्यायला पॉज करून पुन्हा व्यवस्थित तुम्ही राईट डाऊन करून घ्या. ओके, बोरीचा आहे अंमळनेर, बुराई शिंदखेडा, मनचा आहे बाळापूर, नळगंगाचा आहे मलकापूर, अरुणावती आहे शिरपूर, तितूरचा आहे चाळीसगाव, अंजनीचा आहे एरंडोल, कानचा आहे साक्री आणि गोमाईचा आहे शहादा. ओके, प्रश्न आहे 12वा. तापी. ओके, तापी व पांझरा यांचा संगम कुठे झाला आहे? प्रश्न काय 12वा, तापी व पांझरा यांचा संगम कुठे झाला? ऑप्शन ए आहे प्रकाशा शहादा, ऑप्शन बी आहे रामेश्वर, ऑप्शन सी आहे मुदावड कपिलेश्वर, ऑप्शन 4 आहे शिंदखेडा. ओके, तापी व पांझरा यांचा संगम कुठे झाला? ऑप्शन ए प्रकाशा शहादा,
ऑप्शन बी रामेश्वर, ऑप्शन सी मुदावड कपिलेश्वर आणि ऑप्शन डी आहे सिंदखेडा. ओके, तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मुदावड कपिलेश्वर. काय झाला की त्या तापी आणि पांझरा यांचा संगम झाला. ओके, तर प्रकाश शहादा इथे कोणाचा संगम झाला? ओके, इथे झाला की तापी आणि गोमती. ओके, तापी आणि गोमती या नदीचा संगम कुठे झाला? प्रकाश आणि शहादा. ओके, रामेश्वरचा रामेश्वर येथे संगम कोणाचा झाला? तर इथे झाला तापी आणि गिरणा. ओके, तापी आणि गिरणा या नदीचा संगम झाला. मुदावडला आपण बघितला कोणाचा झाला की तापी व पांझरा. ओके, पांझरा या नदीचा संगम झाला. ओके, तर सिंदखेडा येतो ओके तापी व बुराई. सिंदखेडा येतो कोणाचा? तापी व बुराई नदीचा संगम झाला. ओके, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. प्रकाश शहादा येथे तापी गोमतीचा संगम झाला. रामेश्वर येथे तापी गिरणाचा संगम झाला. मुदावड कपिलेश्वर येथे तापी आणि पांझरा यांचा संगम झाला. तर सिंदखेडा येथे तापी आणि बुराई नदीचा संगम झाला. आता प्रश्न आहे 13वा, दहिगाव जामदे. ओके, दहिगाव जामदे हे धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए पांझरा, ऑप्शन बी आहे अनेर, ऑप्शन सी आहे वाघूर नदी, ऑप्शन डी आहे गिरणा नदी. ओके, परत एकदा प्रश्न बघून घ्या. दहिगाव जामदे हे धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए आहे पांझरा नदी, ऑप्शन बी आहे अनेर नदी, ऑप्शन सी आहे वाघूर नदी, ऑप्शन डी आहे गिरणा नदी. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 गिरणा. ओके, गिरणा नदीवर कोणतं धरण आहे? दहिगाव जामदे हे धरण आहे. तर पांझरा ओके पांझरा नदीवर कोणते धरण आहे? इथे आहे सय्यदनगर. ओके, सय्यदनगर धरण आहे आणि हे धरण कुठे आहे? धुळे. ओके, धुळे येथे आहे. कुठे आहे हे धरण? धुळे येथे आहे. ओके, सय्यदनगर धरण आहे, हे धरण आहे धुळे येथे. तर अनेर नदीवर आहे अनेर डॅम. ओके, कोणतं आहे? अनेर नदीवर अनेर डॅम आहे, हे देखील धुळे जिल्ह्यात आहे. नंतर आहे वाघूर. वाघूर नदीवर कोणता? वाघूर प्रकल्प आहे, वाघूर प्रकल्प आहे आणि हे आहे जळगाव जिल्ह्यात. ओके, गिरणा आपण बघितलं कुठे आहे? गिरणा दहिगाव जामदे येथे गिरणा आहे. ओके, प्रश्न आहे 14वा, फोपर धरण बुराई नदीवर आहे, हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे दिलेले पण त्यांनी फोपर धरण कोणत्या नदीवर आहे? बुराई नदीवर हे पण दिलेले आहे. आणि काय विचारलं की हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? फोपर धरण हे बुराई नदीवर असून हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं त्याने. ऑप्शन ए आहे धुळे, ऑप्शन बी आहे नंदुरबार, ऑप्शन सी आहे जळगाव, ऑप्शन डी आहे नाशिक. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए धुळेमध्ये कोणतं? फोपर धरण आहे. ओके मित्रांनो, आपण आता नदी आणि त्यांचे उगमस्थान बघू कुठे कुठे आहे. तापी खोऱ्यातील पांझरा नदीचा उगम आहे पिंपळनेर धुळेमध्ये. बोरी नदीचा उगम आहे गाळणगाव धुळेमध्ये. वाघूर नदीचा उगम आहे अजिंठा डोंगर औरंगाबाद. मोरणा नदीचा उगम आहे शिरपूर अजिंठा डोंगर. नंतर आहे मन. ओके, मन नदीचा उगम आहे चिखली अजिंठा डोंगर. काटेपूर्णा नदीचा उगम आहे वाशिम अजिंठा डोंगर. ज्ञानगंगा नदीचा उगम आहे नागझिरी बुलढाणा. तापी नदीचा उगम आहे मुलताई मध्य प्रदेश. पूर्णा नदीचा उगम आहे मेळघाट अमरावती. आणि गिरणा नदीचा आहे चेराई सुरगाणा नाशिकमध्ये. ओके मित्रांनो, परत एकदा बघून घ्या आपण. पांझरा नदीचा उगम आहे पिंपळनेर धुळेमध्ये. बोरी नदीचा उगम आहे गाळणगाव धुळे. वाघूर नदीचा उगम आहे अजिंठा डोंगर औरंगाबाद. मोरणा नदीचा उगम आहे शिरपूर अजिंठा डोंगर. मन नदीचा उगम आहे चिखली अजिंठा डोंगर. काटेपूर्णा नदीचा उगम आहे वाशिम अजिंठा डोंगर. ज्ञानगंगा नदीचा उगम आहे नागझिरी बुलढाणा. नंतर आहे तापी नदीचा उगम आहे मुलताई मध्य प्रदेशमध्ये. पूर्णा नदीचा उगम आहे मेळघाट अमरावतीमध्ये. आणि गिरणा नदीचा उगम आहे चेराई सुरगाणा नाशिकमध्ये. आपण नंतर नदी व त्यांचे संगमस्थळ कुठे आहे? तापी खोऱ्यातील नद्या आहे आणि त्यांचे संगमस्थळ कुठे आहे ते आपण बघणार आहोत. ओके, संपूर्ण नद्यांचे संगमस्थळ इथे दिलेले आहे. पहिला आहे तापी पूर्णा यांचा संगम आहे चांगदेव मुक्ताईनगरमध्ये. दुसरा आहे तापी आणि बुराई यांचा संगम शिंदखेडा बुलढाणामध्ये. तिसरा आहे तापी आणि अनेर यांचा संगम आहे मंजशेत. अरे यार शेट. आपण आता नदी आणि उगमस्थान. ओके, तापी खोऱ्यातील सगळ्या नद्या आणि त्यांचे उगमस्थान कुठून आहे हे बघणार आहोत.
पांझरा नदीचा उगम आहे पिंपळनेर धुळेमध्ये. बोरी नदीचा उगम आहे गाळणगाव धुळेमध्ये. वाघूर नदीचा उगम आहे अजिंठा डोंगर औरंगाबादमध्ये. मोरणा नदीचा उगम आहे शिरपूर अजिंठा डोंगर. मन नदीचा उगम आहे चिखली अजिंठा डोंगर. काटेपूर्णा नदीचा उगम आहे वाशिम अजिंठा डोंगर. नंतर ज्ञानगंगा नदीचा उगम आहे नागझिरी बुलढाणा. तापी नदीचा उगम आहे मुलताई मध्य प्रदेश. पूर्णा नदीचा उगम आहे मेळघाट अमरावतीमध्ये. आणि गिरणा नदीचा उगम आहे चेराई सुरगाणा नाशिकमध्ये. ओके, परत एकदा रिवाईज करू मित्रांनो आपण नदी आणि त्यांचे उगमस्थान. पांझरा नदीचा उगम आहे पिंपळनेर धुळे. बोरी नदीचा उगम आहे गाळणगाव धुळे. वाघूर नदीचा उगम आहे अजिंठा डोंगर औरंगाबाद. मोरणा नदीचा उगम आहे शिरपूर अजिंठा डोंगर. मन नदीचा उगम आहे चिखली अजिंठा डोंगर. काटेपूर्णा नदीचा उगम आहे वाशिम अजिंठा डोंगर. ओके, नंतर आहे ज्ञानगंगा नदीचा उगम आहे नागझिरी बुलढाणा. तापी नदीचा उगम आहे मुलताई मध्य प्रदेश. पूर्णा नदीचा उगम आहे मेळघाट अमरावती. गिरणा नदीचा उगम आहे चेराई सुरगाणा नाशिकमध्ये. ओके, आपण आता नदी व संगमस्थळे बघणार आहोत. तापी खोऱ्यातील संपूर्ण नद्या आणि त्यांचे संगमस्थळ याच्यामध्ये आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक हे बघा. पहिला आहे तापी आणि पूर्णा यांचा संगम आहे चांगदेव मुक्ताईनगर. ओके, कुठे झाला? तापी आणि पूर्णा यांचा संगम चांगदेव मुक्ताईनगर येथे झाला. तापी बुराई यांचा संगम आहे शिंदखेडा. तापी आणि अनेर यांचा संगम आहे मंजरत. पूर्णा आणि उमा यांचा संगम आहे सांगवी अकोलामध्ये. तापी आणि गोमती यांचा संगम आहे प्रकाशा शहादा येथे. तापी आणि पांझरा यांचा संगम आहे मुदावड कपिलेश्वर. तापी आणि गिरणा यांचा संगम आहे रामेश्वर जळगाव. मन आणि म्हैस यांचा संगम आहे बाळापूर अकोला. पूर्णा आणि चंद्रभागा यांचा संगम आहे रामतीर्थ. पूर्णा आणि मन यांचा संगम आहे जानफेल. पूर्णा आणि मोरणा यांचा संगम आहे अंकुरा. आणि गिरणा आणि मोसम यांचा संगम आहे मालेगाव. मित्रांनो, परत एकदा रिवाईज करू आपण फास्टमध्ये. नदी व संगमस्थळ. ओके, तापी आणि पूर्णा यांचा संगम आहे चांगदेव मुक्ताईनगर. तापी आणि बुराई यांचा संगम आहे शिंदखेडा. तापी आणि अनेर यांचा संगम आहे मंजरत. पूर्णा आणि उमा यांचा संगम आहे सांगवी अकोला. तापी आणि गोमती यांचा संगम आहे प्रकाशा शहादा. नंतर आहे तापी आणि पांझरा यांचा संगम आहे मुदावड कपिलेश्वर. तापी आणि गिरणा यांचा संगम आहे रामेश्वर जळगाव येथे. मन आणि म्हैस यांचा संगम आहे बाळापूर अकोला. पूर्णा आणि चंद्रभागा यांचा संगम आहे रामतीर्थ. पूर्णा आणि मन यांचा संगम आहे जानफेल. पूर्णा आणि मोरणा यांचा संगम आहे अंकुरा. गिरणा आणि मोसम यांचा संगम आहे मालेगाव. व त्यांच्या काठावरील ठिकाणे आहेत. तापी नदीचे काठे आहे भुसावळ प्रकाशा सारंगखेड. गिरणा नदीचे काठे आहे जळगाव भाडगाव मालेगाव. बोरी नदीच्या काठे आहे अंमळनेर. पांझरा नदीच्या काठे आहे धुळे. अंजनी नदीच्या काठे आहे एरंडोल. कान नदीच्या काठे आहे साक्री. बुराई नदीच्या काठे आहे शिंदखेडा. गोमाई नदीच्या काठे आहे शहादा प्रकाशा. अरुणावती नदीच्या काठे आहे शिरपूर. तितूर नदीच्या काठे आहे चाळीसगाव. मन नदीच्या काठे आहे बाळापूर. मोरणा नदीच्या काठे आहे अकोला. शहानूर नदीच्या काठे आहे अंजनगाव आणि शेनगाव. नळगंगा नदीचे काठे आहे मलकापूर. चंद्रभागा नदीचे काठे आहे अचलपूर. मित्रांनो, परत एकदा बघू आपण आता. प्रश्न असा पण येऊ शकतो की भुसावळ नदीच्या काठी कोणती नदी आहे? तापी. किंवा प्रकाशा नदीच्या काठी कोणती नदी आहे? तर तापी. जळगाव भाडगाव मालेगावच्या काठी आहे गिरणा नदी आहे. अंमळनेरच्या काठी आहे बोरी नदी. धुळेच्या काठी आहे पांझरा नदी. एरंडोलच्या काठी आहे अंजनी नदी. साक्रीच्या काठी आहे कान नदी. सिंदखेडा नदीच्या काठी आहे बुराई. शहादा आणि प्रकाशाच्या काठी आहे गोमाई नदी. शिरपूरच्या काठी आहे अरुणावती नदी. चाळीसगावच्या काठी आहे तितूर. हे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तितूर नदी. बाळापूरच्या काठी आहे मन नदी. अकोलाच्या काठी आहे मोरणा नदी. अंजनगाव शेनगावच्या काठी आहे शहानूर. मलकापूरच्या काठी आहे नळगंगा. आणि अचलपूरच्या काठी आहे चंद्रभागा. ओके, अचलपूरच्या काठी कोणता आहे? इथं चंद्रभागा आहे. ओके, आपण तापी खोऱ्यातील नदी आणि धरणे बघू. नदी आणि इथे आहे धरणे. ओके, पांझरा. ओके, पांझरा नदीच्या काठी आहे सय्यदनगर धरण. ओके, पांझरा नदीवर कोणतं धरण आहे? सय्यदनगर धरण धुळेमध्ये आहे. अनेर नदीवर आहे अनेर डॅम धुळेमध्ये. वाघूर नदीवर आहे वाघूर प्रकल्प जळगावमध्ये. बुराई नदीवर आहे फोपर धरण धुळेमध्ये. गोमती नदीवर आहे सुसरी धरण नंदुरबारमध्ये. तापी नदीवर आहे हतनूर धरण जळगावमध्ये. काटेपूर्णा नदीवर आहे महाधरण अकोलामध्ये.
नळगंगा नदीवर आहे नळगंगा धरण बुलढाणामध्ये. गिरणा नदीवर आहे दहिगाव जामदे धरण जळगावमध्ये. ओके, महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. गिरणा नदीवर कोणतं आहे? दहिगाव जामदे धरण आहे जळगावमध्ये. आणि गिरणा नदीवर चनकापूर आहे नाशिकमध्ये. आता गिरणा नदीवर 2 धरणे आहे. एक आहे दहिगाव जामदे, तो आहे जळगावमध्ये. आणि एक गिरणा आहे जिथून त्याचा उगम होतो, तिथं आहे चनकापूर धरण, ते आहे नाशिकमध्ये. ओके, परत एकदा रिवाईज करून घेऊ मित्रांनो आपण. ओके, बांद्रा नदीवर आहे सय्यदनगर धरण धुळेमध्ये. अनेर नदीवर आहे अनेर डॅम धुळेमध्ये. वाघूर नदीवर आहे वाघूर प्रकल्प आहे धरण आहे जळगावमध्ये. बुराई नदीवर आहे फोपर धरण धुळेमध्ये. गोमती नदीवर आहे सुसरी धरण नंदुरबारमध्ये. तापी नदीवर आहे हतनूर धरण जळगावमध्ये. काटेपूर्णामध्ये आहे महाधरण अकोला. नळगंगा नदीवर आहे नळगंगा धरण बुलढाणामध्ये. गिरणा नदीवर आहे दहिगाव जामदे धरण जळगावमध्ये. आणि परत गिरणा नदीवर आहे चनकापूर धरण नाशिकमध्ये. ओके.